पंचगंगा कोल्हापूर जिल्ह्यातली प्रमुख नदी, पण सध्या ही नदी उगमापासून ते कृष्णा नदीच्या संगमापर्यंत ठिकठिकाणी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। गेल्या वर्षी पंचगंगेचं पाणी प्यायल्यामुळे इचलकरंजीतल्या 30 जणांना जीव गमवावा लागलाय। मात्र तरीही पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांकडून दररोज पंचगंगा नदीचं प्रदूषण सुरूच आहे। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका। कोल्हापूर शहरातल्या प्रमुख जयंती नाल्याचं पाणी थेट आता पंचगंगा नदीत मिसळत आहे। जयंती नाल्यात कोल्हापूर शहरातला अनेक टँकर मैला मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। ही घटना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी थेट अधिकाऱ्यांनाच धारेवर धरून जाब विचारला। कोल्हापुरात अनेक अधिकारी आले आणि गेले, पण पंचगंगा प्रदूषण थांबवण्यात ते असक्षम झालेले आहेत। आजही महानगरपालिकेचे आयुक्त असोत, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असोत, पोलीस अधीक्षक असोत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी असोत, हे एका साखळीत गुंतलेले आहेत। यांना 3 वर्ष कसे तरी काढायचे आणि हे कोल्हापूर सोडून जायचं। पंचगंगा प्रदूषण थांबवण्यासाठी यांनी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यात पूर्णपणे ते असक्षम झालेले आहेत। त्यामुळेच ही गटरगंगा झालेली आहे। मैला जयंती नाल्यातून पंचगंगेत मिसळत असल्याच्या कारणावरून प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली। सांडपाणी आणि मैला वाहून आणणारे अनेक नाले आज ज्या पद्धतीने जयंती नाला वाहतोय त्या पद्धतीने वारंवार गेली अनेक वर्ष वाहताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे थेट पंचगंगा नदीचं प्रदूषण होताना दिसतंय। महापालिकेच्या आणि त्यांनी नेमलेल्या ठेकेदारांच्या मधला जो काही सुसंवाद नसणं आणि त्यांचा विस्कळीतपणा, अक्षम्य असं दुर्लक्ष हेच याला कारणीभूत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। तरीही या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ ठोस कारवाई करत नाहीये। त्यामुळे संताप व्यक्त होतोय। किमान आता तरी कागदी घोडे नाचवणाऱ्यांनी पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली, नाहीतर या प्रदूषणामुळे अनेकांवर जीव गमावण्याची वेळ येईल। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।